Hello students. So this is the third video of unit human body and organ system. So in previous video we have already studied about the respiratory system. So what are different organs of respiratory system? The structure and the functions of that organs, etc. So how respiration or exchange of gases takes place in through the lungs and in the cell, etc. So now today we are going to study about the blood circulatory system. So before we start, so we recall some things like what is meant by blood circulation. So blood circulation, blood always circulated, blood is transported to all our body, always that is continuously, that is circulated throughout the body. So which organs are present in the blood circulatory system? There are different organs which are present in the circulatory system. First one is the heart, then next one is arteries and veins and different capillaries. So all that the organs of circulatory system. Now what is the blood circulatory system? So circulatory system that perform the function of transport of various substances like water, hormones, oxygen, soluble nutrients and waste material. So that is transported throughout the different organs. So here see the circulatory system जे आहे म्हणजे ज्याला रक्ताभिसरण संस्था असं म्हटलं जातं. मेन फंक्शन काय आहे या सर्क्युलेटरी सिस्टीमचं? तर ट्रान्सपोर्ट ऑफ व्हेरियस सबस्टन्सेस, वेगळ्या सबस्टन्सचं ट्रान्सपोर्टेशन करणे म्हणजे वहन करणे, हे काय आहे या सिस्टीमचं मेन फंक्शन आहे. तर याच्यामध्ये कोणकोणते सबस्टन्स येतात? तर एक तर याच्यामध्ये वॉटर, वेगळ्या प्रकारचे हॉर्मोन्स म्हणजे संप्रेरके, त्याच्यानंतर काही सोल्युबल जे न्यूट्रियंट्स आहेत, पोषक द्रव्य, किंवा याच्यामध्ये आणखीन ऑक्सिजन येतो, तो पण काय होतो सर्क्युलेट होत असतो. याच्याशिवाय वेस्ट मटेरियल्ससुद्धा काय होतात सर्क्युलेट होत असतात थ्रू द डिफरंट ऑर्गन्स. So here an independent system for the blood circulation is present in the humans and higher animals, and it consists of heart, blood vessels and capillaries. तर याच्यामध्ये जे हायर ॲनिमल्स आहेत म्हणजे जे विकसित प्राणी आहेत, तर यांच्यामध्ये स्पेशल टाईपची काय असते सर्क्युलेटरी सिस्टीम प्रेझेंट असते. ज्या सिस्टीममध्ये वेगळे ऑर्गन्स आहेत, स्पेशली हार्ट आहे, ब्लड वेसल्स आहेत आणि कॅपिलरीज. सो दीज आर द मेन पार्ट्स ऑफ ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. नाउ सी द हार्ट. सो देर आर द डिफरंट पार्ट्स ऑफ blood circulatory system. Main part of this blood circulatory system, that is heart. Heart structure and functions of heart. So heart is present almost at the center of our thoracic cage, and it is present behind the ribs between two lungs and slightly inclined on the left side. हार्ट जे आहे आपलं, तर आपल्या थोरॅसिक जे केज आहे म्हणजे आपल्या जो छातीचा पिंजरा आहे, तर त्याच्यामध्ये काय असतं, त्याच्या सेंटरला हे हार्ट प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर हे हार्ट जे आहे तर ते दोन लंगच्या बरोबर मध्ये काय असतं याची पोझिशन असते. म्हणजे थोरॅसिक केज आहे, त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये दोन्ही साईडला काय असणार आहेत लंग्स असणार आहेत, and in between those two lungs heart is present. So that is almost slightly on the left side. म्हणजे थोडंसं काय असतं आपल्या बॉडीच्या लेफ्ट साईडला हे हार्ट प्रेझेंट असतं. सो साईज ऑफ आवर हार्ट इज इक्वल टू वन्स ओन फिस्ट अँड इट्स वेट इज अबाउट 360 grams. आता प्रत्येक जे व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीच्या हार्टची साईज किती असते, तर त्या प्रत्येकाच्या स्वतःच्या मुठी एवढं काय असतं ते हार्ट असतं प्रत्येकाचं.
and the near about weight of the heart is 360 grams. 360 ग्रॅम एवढं काय असतं याचं वजन असतं. सो इट इज कवर्ड बाय डबल लेअर्ड पेरिटोनियल मेम्ब्रेन. आता हे हार्ट आहे याच्या भोवती काय असतं डबल लेअरचं मेम्ब्रेन असतं. सो दॅट मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज पेरिटोनियल मेम्ब्रेन. म्हणजे त्या पेरिटोनियल मेम्ब्रेनच्या कवरिंगमध्ये काय असतं हार्ट सिच्युएटेड असतं. म्हणजे हार्टच्या भोवती हे मेम्ब्रेन प्रेझेंट असतं. सो फ्लुइड इज प्रेझेंट इन बिटवीन टू मेम्ब्रेन. सो ड्यू टू विच हार्ट इज प्रोटेक्टेड फ्रॉम द फ्रिक्शन अँड मेकॅनिकल शॉक्स. तर हे हार्ट जे आहे तर या लेअरच्या मध्ये काय असतं याच्यामध्ये या जे पेरिटोनियल मेम्ब्रेन 2 लेअर्सचे जे पेरिटोनियल मेम्ब्रेन असतं त्या इन बिटवीन 2 लेअर्स फ्लुइड इज प्रेझेंट. त्याच्यामध्ये काय असतं त्या 2 लेअरच्या मध्ये फ्लुइड प्रेझेंट असतं. ड्यू टू दॅट फ्लुइड समजा जर काही त्या हार्टला शॉक्स मेकॅनिकल शॉक्स बसले धक्के बसले किंवा फ्रिक्शन जे होतं घर्षण तर याच्यापासून प्रोटेक्शनसाठी हे फ्लुइड जे आहे तर ते फ्लुइड याच्यामध्ये त्या पेरिटोनियल मेम्ब्रेनच्या मध्ये काय असतं प्रेझेंट असतं. सो दॅट प्रोटेक्ट्स द हार्ट फ्रॉम friction and the mechanical shocks. Now human heart is muscular organ and it is made up of involuntary cardiac muscles. They are contract and relax with the definite rhythm and this is called as a beating of the heart. तर तुम्हाला माहिती आहे हे तुम्ही 7th क्लासमध्ये शिकलेला आहात. सो देर आर स्पेशल टाइप्स ऑफ मसल्स आर प्रेझेंट ऑन द हार्ट अँड दॅट मसल्स आर कॉल्ड ॲज अ कार्डियक मसल्स अँड दीज मसल्स आर इनव्हॉलंटरी मसल्स. म्हणजे हे अनैच्छिक अशा टाईपचे काय असतात स्नायू आहेत. सो दे ऑलवेज कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स. सो विथ अ डेफिनेट रिदम एका ठराविक रिदमनी एका ठराविक तालाने काय होतं त्यांचं नियमितपणे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असतं. कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन. सो दॅट रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन दॅट इज कॉल्ड ॲज अ हार्ट बीट. सो दॅट इज अ बीटिंग ऑफ हार्ट. यालाच बीटिंग ऑफ हार्ट असं म्हटलं जातं. आता इंटरनली बघूया आपण हे काय झालं त्याचं एक्सटर्नल स्ट्रक्चर झालं. हार्टचं काय झालं हे एक्सटर्नल स्ट्रक्चर. एक्सटर्नल स्ट्रक्चरमध्ये काय बघा हार्ट इज कवर्ड बाय कार्डियक मसल्स. सो देर आर 2 लेअर्ड मेम्ब्रेन इज प्रेझेंट अराउंड द हार्ट दॅट इज कॉल्ड ॲज अ पेरिटोनियल मेम्ब्रेन अँड दिस मेम्ब्रेन is there is a space in between these 2 layers that is filled with fluid which protects the heart from mechanical shocks and friction. So this is the external structure of heart. Now internal structure of heart. Now the internally heart is divided into left and right compartments by the vertical partition. So each of those compartments is again divided into 2 different chambers. Thus in all heart is consists of 4 chambers. Upper 2 chambers that are called as atrium or singular atrium and lower chambers are called as ventricles. So these are here internally heart is divided into 2 different compartment by the partition. हार्टच्या इंटरनली जेव्हा आपण हार्टचं काय करतो स्ट्रक्चर बघतो तर तेव्हा आपल्याला असं दिसून येतं की सेंटरच्या पार्टिशनमुळे हार्टचे काय झाले 2 भाग झालेत. प्रत्येक तो जो पार्ट आहे तो पुन्हा काय केलेला आहे 2 चेंबर्समध्ये डिवाइड झालेला आहे. म्हणजे राईट साईडला 2 चेंबर्स आणि लेफ्ट साईडला 2 चेंबर्स 2 चेंबर्स असे टोटल 4 चेंबर्स जे आहेत ते हार्टमध्ये प्रेझेंट असतात. वरचे जे 2 चेंबर्स आहेत दॅट इज कॉल्ड ॲज ॲट्रियम अँड लोअर चेंबर्स आर कॉल्ड ॲज व्हेंट्रिकल्स. म्हणजे इथं बघा इथं हा जो वरचा चेंबर आहे राईट साईडचा दॅट इज कॉल्ड ॲज राईट ॲट्रियम अँड लेफ्ट साईडचा जो आहे तर त्याला लेफ्ट ॲट्रियम असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर लोअर जे चेंबर्स आहेत दॅट आर कॉल्ड ॲज व्हेंट्रिकल. लेफ्ट साईडला असणारं लेफ्ट व्हेंट्रिकल अँड राईट साईडला असणारा
right ventricle असे total 4 chambers are present inside the heart. Next part of blood circulatory system, so that are the blood vessels. So blood vessels, their structure and the function of blood vessels. So heart is always beating continuously, so due to that blood is continuously circulated through the blood vessels. So beating of the heart that takes place continuously in our body. So due to that हे आता ब्लड जे हार्ट आहे तर त्याचं ते नेहमीच काय होत असतं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असतं बाय द रिदमिक वे. तर हे हार्ट बिटिंगमुळे काय होत असतं ब्लड जे आहे तर ते कंटिन्युअसली आपल्या थ्रू द ब्लड वेसल्स हे कंटिन्युअसली काय होत असतं सर्क्युलेट होत असतं. सो देर आर 2 मेन टाईप्स ऑफ ब्लड वेसल्स. 2 मेन टाईपचे काय आहेत ब्लड वेसल्स आहेत. फर्स्ट वन इज द आर्टरीज अँड सेकंड वन इज वेन्स. So veins, arteries and veins, these are the 2 types of blood vessels. So here arteries, the blood vessels which carry the blood away from the heart, that is called as artery. Arteries अशा blood vessels आहेत which carries blood away from heart. Away from heart म्हणजे हृदयाकडून पूर्ण इतर बॉडी पार्ट्सकडे ज्या ब्लड वेसल्स ब्लड कॅरी आउट करतात, सो दॅट ब्लड वेसल्स आर कॉल्ड ॲज आर्टरीज. सो हियर एक्सेप्ट द वन दॅट कॅरीज द ब्लड टुवर्ड्स द लंग्स, फक्त एकच आर्टरी अशी आहे जी काय करत असते हे ही ब्लड जी आहे तर ती लंग्सकडे काय करत असते ब्लड कॅरी आउट करत असते. या एका आर्टरीला सोडून बाकी सगळ्या ज्या आर्टरीज आहेत तर त्या आर्टरी काय करत असतात ब्लड कॅरीज अवे फ्रॉम हार्ट टुवर्ड्स द अदर बॉडी पार्ट्स. सो दीज आर द डीपली लोकेटेड इन आवर बॉडी अँड देअर वॉल्स आर व्हेरी मच थिक अँड दीज वेसल्स आर नॉट हॅव वॉल्स. तर या ज्या ब्लड वेसल्स आहेत सो दीज टाईप ऑफ ब्लड वेसल्स दॅट आर प्रेझेंट डीपली इनसाइड द डीपली लोकेटेड इन आवर बॉडी. म्हणजे या पेरिफेरल वर नसतात तर बॉडीमध्ये आतमध्ये काय असतात खूप आतमध्ये या लोकेटेड असतात किंवा सिच्युएटेड असतात त्या प्रेझेंट असतात. आणि वॉल्स ऑफ दीज आर्टरीज दॅट आर व्हेरी मच थिकर म्हणजे खूप त्यांच्या ज्या वॉल्स आहेत भित्तिका आहेत तर त्या काय असतात अतिशय जाड असतात आणि त्यांच्यामध्ये वॉल्स नसतात. दे डू नॉट हॅव वॉल्स. So this is arteries. Now veins. Next type of blood arteries are veins. Veins आता याच्या बरोबर काय आहे opposite. Veins carrying the blood towards the heart from the various part of the body and that are called as the veins. आता हे veins काय असतात बघा that are towards the heart. हार्टकडे घेऊन येणार. सो दॅट कॅरीज ब्लड टुवर्ड्स द हार्ट फ्रॉम द व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी. सो दॅट ब्लड वेसल्स आर कॉल्ड ॲज वेन्स. वेन्स हा अशा ब्लड वेसल्स आहेत ज्या पूर्ण सगळ्या बॉडीकडून काय असतात ब्लड हे हार्टकडे आणत असतात. सो ऑल वेन्स एक्सेप्ट द वन कॅरिंग ब्लड फ्रॉम द लंग्स so that transport the deoxygenated blood. फक्त एकच अशी काय आहे वेन आहे जी काय करत असते ती सोडून बाकीच्या सगळ्या ज्या काय वेन्स आहेत सो दॅट कॅरीज डिऑक्सिजनेटेड ब्लड. म्हणजे ऑक्सिजन ह्याच्यामध्ये काय असतं कमी प्रमाणात असणारा किंवा नसणारा ऑक्सिजन नसणारे जे ब्लड आहे डिऑक्सिजनेटेड कमतरता असणारे जे ऑक्सिजन आहे ऑक्सिजन कमतरते असणारं जे ब्लड आहे तर त्याला कॅरी आउट करणं कोण करतात या वेन्स करतात. तर इथं या वेन्स असतात फक्त एक वेन सोडली तर म्हणजे जी काय करत असते लंग्सकडून हार्टकडे येणारी जी वेन आहे तर ती सोडली तर बाकीच्या सगळ्या ज्या वेन्स आहेत तर त्या काय करतात डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी आउट करत असतात टुवर्ड्स द हार्ट. सो मोस्ट ऑफ द वेन्स आर
दॅट आर सुपरफिशियली लोकेटेड इन द बॉडी. आता मोस्टली बऱ्याचशा सगळ्या ज्या वेन्स आहेत तर त्या कशा असतात, सुपरफिशियली लोकेटेड असतात. म्हणजे जवळपास ह्या कशा असतात, स्किनच्या आपल्याला साधारणपणे वरती किंवा बॉडीच्या वरच्या साईडलाच आपल्याला या दिसतात. सो आपण बऱ्याच वेळेला आपण बघतो की इथं मानेच्या इथं काही अशा किंवा मनगटावर असे ग्रीनिश ब्लू कलरचे आपल्याला काय दिसतात, ह्या वेन्स आपल्याला सहजपणे दिसत असतात. सो दीज आर लोकेटेड सुपरफिशियली ऑन द बॉडी. सो देअर वॉल्स आर थिन अँड दीज हॅव प्रोव्हाइडेड विथ वॉल्स. आता या वेन्स ज्या आहेत तर त्यांच्या वॉल्स काय असतात, थिन असतात. वॉल काय असतात, त्याच्या अतिशय पातळ असतात. दॅट हॅव वॉल्स, यांना काय असतात, वॉल्स असतात. वाय दीज आर वॉल्स आर प्रेझेंट, बिकॉज दे कॅरी ब्लड टुवर्ड द हार्ट. म्हणजे अपोजिट डायरेक्शन जे आहे, म्हणजे खालून वरच्या दिशेने वरून खाली सगळीकडून काय करत असतात, त्या टुवर्ड्स हार्ट ब्लड कॅरी आउट करत असतात. आणि हा जो बॅक फ्लो आहे तर तो काय करणे थांबवण्यासाठी यांच्यामध्ये काय असतात, वॉल्स असतात. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन आर्टरीज अँड वेन्स. आर्टरी आणि वेनमध्ये मेन डिफरन्स जो आहे तर तो आहे आर्टरीज कॅरी ब्लड अवे फ्रॉम हार्ट टुवर्ड्स ऑल पार्ट ऑफ द बॉडी. वेन्स कॅरी टुवर्ड्स द हार्ट फ्रॉम ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. आर्टरी आणि वेनमधला मुख्य फरक काय आहे, आर्टरीज काय करत असतात, हार्टकडून बॉडीच्या इतर पार्ट्सकडे ब्लड कॅरी आउट करत असतात. आणि वेन जे आहेत तर ते पूर्ण इतर बॉडी पार्ट्सकडून हार्टकडे ब्लड कॅरी आउट करत असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट डिफरन्स इज आर्टरीज हॅव थिक वॉल्ड व्हाईल वेन्स आर थिन वॉल्ड. त्याच्यानंतर दुसरा फरक आहे, त्यांच्या ज्या वॉल्स असतात तर त्या थिक असतात. आर्टरीच्या वॉल काय असतात, जाड असतात आणि वेनच्या वॉल्स काय असतात, थिन म्हणजे पातळ असतात. नेक्स्ट डिफरन्स इज आर्टरीज डज नॉट हॅव वॉल्स अँड वेन्स हॅव वॉल्स. आणखी तिसरा फरक काय आहे, आर्टरीजना काय असतात, वॉल्स असतात आणि वॉल्स नसतात. आणि वेन्सना काय असतात, वॉल्स असतात. त्याच्यानंतर फोर्थ डिफरन्स इज आर्टरीज आर लोकेटेड डीपली in the body while veins are located superficially. आर्टरीज ह्या बॉडीमध्ये आतमध्ये खोलवर काय असतात ते लोकेट झालेले असतात. तर वेन्स जे आहेत तर त्या सुपरफिशियली म्हणजे वरवरच काय असतात, वेन्स प्रेझेंट असतात. सो दीज आर द डिफरन्स बिटवीन द आर्टरीज अँड वेन्स. सो नाव नेक्स्ट पार्ट ऑफ ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम, सो दॅट इज capillaries. Next is capillaries. Arteries that are gradually branched out and with decrease in their diameters as they spread in the body and finally from fine hair-like vessels called as the capillaries. So capillaries कुणाला म्हणायचं, capillaries याला केशिका असं म्हटलं जातं. आता ह्या आर्टरीज असतात तर आर्टरीज यांच्यामध्ये ब्रांचिंग होतं, याच्यामध्ये परत ब्रांचिंग होतं, पुन्हा ब्रांचिंग होतं, पुन्हा ब्रांचिंग होतं. अँड ॲट लास्ट दीज आर व्हेरी मच थिन वॉल्ड स्ट्रक्चर्स आर फॉर्म्ड. ग्रॅज्युअली काय होत असतं, आर्टरीज आहेत तर त्या हळूहळू जसं हार्टकडून ऑल पार्टकडे जात असतात तर तेव्हा त्यांच्यामध्ये काय असतं, दे आर डिक्रीज इन देअर डायमीटर. त्यांचं डायमीटर हळूहळू काय होतं, कमी होत जातं. आणि ॲट लास्ट दे आर फायनली फॉर्म अ हेअर लाईक स्ट्रक्चर. अतिशय एका केसांसारखे काय असतं त्यांचे असे स्ट्रक्चर त्यांचं तयार होत असतं. सो दॅट आर कॉल्ड ॲज अ कॅपिलरीज. सो वॉल्स ऑफ कॅपिलरीज आर एक्स्ट्रीमली थिन. यांच्या ज्या वॉल्स आहेत या पूर्ण कॅपिलरीजच्या त्या अतिशय काय असतात, थिन असतात, पातळ असतात, अतिशय पातळ असतात. अँड दीज आर मेडअप ऑफ अ सिंगल लेअर ऑफ द सेल. फक्त यांच्या वॉलवर काय असते, एक सिंगल फक्त सेलचे लेअर असते. अशा थिन वॉल्ड अशा काय असतात या कॅपिलरीज असतात. सो हिअर ड्युरिंग द एक्सचेंज द ऑक्सिजन, न्यूट्रिएंट्स,
hormones, vitamins, they are sent towards the cells, and waste materials are inside the cell that moves into the blood. आता या काय करत असतात, एक्सचेंज ऑफ मटेरियल करत असतात. व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ दिस कॅपिलरीज? दे परफॉर्म द एक्सचेंज ऑफ मटेरियल. म्हणजे काय बघा, एक तर ह्या कॅपिलरीज कुठे असतात? सेल. फॉर एक्झाम्पल सेल. तर ही एक सेल आहे. ह्या कॅपिलरीजच्या थिन वॉलमधून काय होत असतं? एक्सचेंज ऑफ डिफरंट मटेरियल्स इनसाइड द सेल. सो दिस इज फॉर एक्झाम्पल सपोज सेल. एक्सचेंज ऑफ मटेरियल म्हणजे ऑक्सिजन किंवा सोल्युबल जे न्यूट्रियंट्स आहेत, हॉर्मोन्स आहेत, सो दे गेट एक्सचेंज. याच्यानंतर जे काही सेलमध्ये वेस्ट प्रोडक्ट तयार झाले असतात तर ते ब्लडमध्ये, सो देर इज अ एक्सचेंज ऑफ मटेरियल टेक्स प्लेस इझिली बिकॉज these capillaries have very thin walls. So easily exchange of material takes place. So capillaries are unite together to form the vessels of more diameter that are called as veins. आता परत जाताना काय होतं, हे याच्याबरोबर अपोजिट काय होते, ही प्रोसेस होत जाते. आता डायमीटर हळूहळू काय होतं, इन्क्रीज होतं, इन्क्रीज इन डायमीटर. So that increase in diameter. So या काय असतं, so that forms veins. म्हणजे arteries gradually that branched of gradually branching of arteries takes place, and that finally forms the hair-like structure that are called as capillaries. And capillaries again unite to increase their diameter. Diameter काय होतं, increase होत जातं. आणि फायनली दॅट फॉर्म्स अ वेन्स, आणि त्या काय होतात, वेन्समध्ये प्रेझेंट होतात. सो कॅपिलरीज इज द नेटवर्क दॅट इज प्रेझेंट इन ईच अँड एव्हरी ऑर्गन. या कॅपिलरीचं ईच अँड एव्हरी ऑर्गन्सकडे काय असतं, या कॅपिलरीचं नेटवर्क प्रेझेंट असतं. सो ऑल दिस इज अबाउट द ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. सो ही सगळी काय आहे, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण काय बघितलं, हार्ट. There are different parts present in blood circulatory system. Main parts are heart, then blood vessels and capillaries. Heart's external structure आणि internal structure. Blood vessels नंतर second part आहे blood circulatory systemचा. Blood vessels again are two types. त्याच्यामधला difference. Third part of blood circulatory systems that are capillaries. Capillaries, when arteries are gradually branching out, so that forms a hair-like structure are called as the capillaries. Capillaries get united and increase in diameter, so that forms a veins. So all this is about the blood circulatory system. Next part, that is the blood circulation through heart or functioning of the heart. So process of pumping of blood towards the various parts of the body and bringing it back towards the heart, that is called as blood circulation. So what is blood circulation? So that is the pumping of blood towards the various parts of the body and bringing it back towards the heart, that is called as blood circulation. Blood circulation म्हणजे रक्ताभिसरण म्हणजे काय, तर ब्लडचं पंपिंग होतं आणि ब्लड हे हार्टकडून बॉडीच्या वेगळ्या पार्ट्सकडे जातं आणि तिथून पुन्हा काय होतं, हार्टकडे येणं. ही जी सगळी प्रोसेस आहे त्याला ब्लड सर्क्युलेशन असं म्हटलं जातं. सो ॲज टू मेंटेन द कंटिन्युटी इन सर्क्युलेशन, हार्ट अल्टरनेटली कॉन्ट्रॅक्ट्स अँड रिलॅक्स. तर ही प्रोसेस नीटली होण्यासाठी, कंटिन्युअली हे सर्क्युलेशन होण्यासाठी हार्ट ऑलवेज कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स, म्हणजे त्याच्यामध्ये हार्टमध्ये आकुंचन आणि प्रसरण पावण्याची जी प्रक्रिया आहे तर ती कंटिन्युअसली होत असते. सो हियर कन्सेक्टिव्ह सिंगल कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ ब्लड दॅट कन्स्टिट्यूट्स द सिंगल हार्टबीट. एकदा कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन ही जी प्रोसेस आहे, सो दॅट इज कॉल्ड ॲज अ सिंगल हार्टबीट. त्याला एक काय म्हटलं जातं, हार्टबीट असं म्हटलं जातं. म्हणजे एका वेळेस काय करणे, एकदा कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होण्याची जी प्रोसेस आहे, सो दॅट कंट्रीब्युट्स अ सिंगल हार्टबीट. नाव
solve this exercise in your notebook. First question is draw neat labeled diagram of heart. Second question is write structure of heart. Third question is write difference between arteries and vein. Fourth question is define beating of heart, and second one is blood circulation. Fifth question is write functions of circulatory system. So solve this exercise in your notebook.